सगळ्यात मोठा स्वयंपाक पुरणपोळी आणि आमरस पोळीचा आणि असा मोठा स्वयंपाक जर करायचा असेल ना तर खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून वेळेची बचत करत झटपट हा स्वयंपाक आपल्याला उरकायचा असतो आणि त्यासाठी इथे कसब लागतं गृहिणींचं. तर चला आजच्या व्हिडिओत आपण पाहूया. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 झालेले आहेत आणि इथे माझं सगळं झाडलोट आंघोळ वगैरे सगळं झालं होतं आणि आज मी ठरवलं होतं की मस्तपैकी आता सीझन चालू आहे आंब्याचा. तर आंब्याचा सीझन असल्यामुळे म्हटलं की चला आज आमरस पोळी करूया. आता आमरस पोळी करायचं म्हटल्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक प्लस त्याच्यामध्ये आमरस आणि हा सगळा इतका मोठा स्वयंपाक जर करायचा असेल ना तर मग आपल्या गृहिणींची खरंच एक कस लागतो किचनमध्ये. तर मी काय केलं, पटापट माझा मस्तपैकी गूळ घालून दुधाचा चहा केला आणि गरमागरम उपमा नाश्ता म्हणून केला आणि त्याच्यानंतर मी लागलीच स्वयंपाकाला इथे किचनमध्ये आले. तर आता असा जो स्वयंपाक असेल ना तर हा स्वयंपाक झटपट जर करायचा असेल ना तर थोडंसं ना असं म्हणजे काहीतरी ट्रिक्स वापरल्या पाहिजेत आपण इथे. तर मी काय करते, आता आम्ही तर आहोत 3च जण, कारण की मिस्टर तर गेलेले आहेत गावी. मग म्हटलं की चला आता तिघांसाठी डाळ काही जास्त लागणार नाहीये चण्याची डाळ. तर मी ना एक छोटंसं लहान ग्लास असतं ना तर ते लहान ग्लास भरून डाळ मिक्सरच्या एका डब्यामध्ये धुवून घेतली आणि दुसऱ्या डब्यामध्ये भात लावला आणि दोन्हीही डबे कुकरला लावून घेतले. आता 4 शिट्यांमध्ये मस्तपैकी एकीकडे भात आणि एकीकडे डाळ पटकन शिजून होते आणि हे शिजायला फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटं लागणार आहेत. साधारणपणे 10च मिनिटं लागणार आहेत. 4 शिट्या झाल्या आणि मी आता डाळ आणि भात हा काढून घेते. तर आता याच्यातली जी डाळ आहे ना तर ती मऊ शिजणं गरजेचं आहे. असा वेळ खाऊ मोठा स्वयंपाक असेल ना तर काही ट्रिक्स आणि टिप्स आपण इथे नक्कीच वापरल्या पाहिजेत. पण आता हाच जर स्वयंपाक जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर करायचं झालं असतं ना तर ते कुकरमध्ये करणं अशक्य झालं असतं. तर आता इथे ना ही डाळ शिजलेली आहे, भात शिजलेला आहे आणि जो गूळ होता तो तुम्ही फोडून या कढईमध्ये घातलेला आहे आणि पुरणासाठी इथे मी जो आपण पुरणाचा मसाला आपण करणार आहोत ना तर त्यासाठी मी इथे घेतलेले बडीशेप घेतलेले आहे, 4 ते 5 वेलची घेतलेले आहेत आणि त्यामध्ये सुंठ पावडर घालून हे एक पावडर करणार आहे. पण त्याआधी ना सॉरी बडीशेप आणि जी हिरवी वेलची आहे ना ती भाजून त्याची पावडर करायची म्हणजे मस्त पावडर होते. आणि ही जी डाळ झालेली ना शिजून इतकी मऊसूत शिजली होती तर ती मी आता या चाळणीमध्ये काढून घेते आणि त्याचं जे येळवणी आहे ना तर मग त्या येळवणीची आपल्याला मस्तपैकी कटाची आमटी करायची आहे. आता इथे ना आमटी जर म्हणाल तर आमटी फक्त मी एकटीच खाणार होते. मुलं फक्त पुरणपोळी, दूध पोळी किंवा आमरस पोळी इतकंच खाणार होते. तर एका साईडला मी पीठ देखील मळून ठेवलं होतं आणि हा सगळं बाकीचं करेपर्यंत पीठ छान आता मुरणार होतं. पीठ आपण जितकं छान असं मुरू देऊ ना तर तितकं त्या पिठाला ना एक छान अशी तार चालते. आणि आजच्या या गव्हाच्या पिठाच्या पोळ्या आहेत यामध्ये कुठेही मैद्याचा वापर केलेला नाहीये मी. आता हे जे पीठ आहे ना तर लोकवन गव्हाचं पीठ आहे. लोकवन गव्हाला ना खूप छान अशी तार चलते आणि म्हणून मग मी ते लोकवन गहूच पुरणपोळीसाठी वापरत असते. तर इथे मी बडीशेप आणि हिरवी वेलची भाजून घेतली, भांड्यामध्ये घातली आणि त्याच्यामध्ये ना साधारणपणे चमच्याभर इतकी सुंठ पावडर घातली आणि त्याची पावडर केली मिक्सरमध्ये आणि चाळणीमध्ये आता ते चाळून घेऊन पुरणामध्ये मी आता ते घालून घेते आणि एका साईडला मी लगेचच कटाच्या आमटीसाठी कांदा भाजत घातलेला आहे. बऱ्याचदा काय होतं, गूळ आपण फोडून पुरणामध्ये म्हणजे शिजलेल्या चण्याच्या डाळीमध्ये घालतो आणि गूळ ना पाणी सोडतो आणि त्याच्यामुळे पुरण ना थोडंसं पातळ व्हायला लागतं. मग काय करायचं ना, गूळ थोडासा आपल्याला वितळवून घ्यायचा आहे आणि पटकन तो गूळ वितळला जातो आणि त्याच्यामध्ये हे जर पुरण वगैरे घातलं ना तर पटापट पुरण तयार व्हायला मदत होते. तर एका साईडला पुरण मी थोडंसं आटवायला ठेवलं, कारण की किती म्हटलं तरी गुळाला हे थोडंफार पाणी सुटतं. तर एका साईडला पूर्ण आटवत ठेवलं आणि दुसऱ्या साईडला लगेचच मी कटाच्या आमटीला फोडणी घातलेली आहे. मस्तपैकी कांदा, खोबरं, लसूण, जिऱ्याचं वाटण तयार केलं आणि मस्तपैकी खमंग अशी फोडणी देऊन त्याच्यामध्ये येळवणी घालून आता ही जी आमटी आहे कटाची ती उकळत ठेवतीये. तर अशा प्रकारे 2च शेगड्या असल्यामुळे झटपट माझं काम आलटून पालटून इकडे चाललेलं होतं. तर येळवणी मी याच्यामध्ये घातली आणि जास्त काही आमटी मी करणार नव्हते, कारण की ती आमटी मला फक्त 2 वेळेस पुरतीच करायची होती, कारण की मुलं तर काही आमटी खात नव्हते.
आता हे जी पुरण मी आटवून घेतलेलं ना, लगेचच गरमागरम हे पुरण ना पुरणाच्या चाळणीतून गाळून घेते. म्हणजे पटापट ना गरम असतानाच पुरण पटपट चाळणीतून गाळलं जातं. नाहीतर मग थंड झालं ना तितकाच वेळ खातं. आणि जर पुरण थोडंसं थंड जरी झालं ना, तर मिक्सरमधून मी बऱ्याचदा पुरण तयार करते. मिक्सरमधलं पुरण देखील खूप छान मऊसूत असं तयार होतं. तर आता हे सगळं पुरण मी तयार करून घेतलं आणि इतकं पुरण तयार झालेलं आहे. तर आता पटापट मी ना आता या पोळ्या लाटून घेते. तर बऱ्याच जणी गृहिणी ज्या असतात ना, तर त्यांच्या पोळ्या इतक्या सुंदर असतात ना, बऱ्याच जणी तेलावरच्या पोळ्या करतात, बऱ्याच जणी ना प्लास्टिक असं पोलपाटाला लावून त्याच्यावरती पोळ्या लाटतात. काही केळीच्या पानावर तयार करतात, पोळ्या लाटतात. पण मला खरं सांगू का, मला ना पिठावरच्या पोळ्या येतात आणि मला खूप इच्छा आहे, की तेलावरच्या पोळ्या मला आल्या पाहिजेत किंवा मग प्लास्टिकच्या पिशवीवरती किंवा मग केळीच्या पानावरती पोळ्या आपल्याला करता आल्या पाहिजेत. पण खरं सांगते, माझ्या ना तशा पोळ्या करायला गेलं ना, तर काही ना काही गडबड होते आणि त्या पोळ्या फुटतात. म्हणून मग मी ना झटपट मला पोळ्या करण्यासाठी मी ना पिठावरच्या पोळ्या लाटते आणि खूप छान होतात या पोळ्या देखील. अशा तुटलेल्या, फुटक्या पोळ्या करण्यापेक्षा ना, असं पिठावरच्या पोळ्या मला भरभर लाटता देखील येतात आणि मस्त गोल गरगरीत टम्म अशा या पोळ्या पिठावरच्या मी बनवून तयार करते. तर दरवेळेस माझं असंच असतं. बऱ्याचदा मी एकदा प्रयत्न देखील केलेला प्लास्टिकच्या पिशवीवरती पोळी लाटण्याचा. पण खरं सांगते ती पोळी ना मला जमलीच नाही आणि तेलावरची देखील पोळी मला जमली नाही. पण असो मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर आता इथे पोळ्या मला जास्त काही करायच्या नाहीयेत. फक्त म्हणजे एका वेळेच्या मी पोळ्या करून घेणार आहे आणि त्याच्यातल्या देखील उरल्या तर मग त्याच पोळ्या ना रात्री होऊन जातील. तर इथे जास्तीत जास्त मी ना 6 ते 7च पोळ्या करणार आहे. तर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजेच 25 ते 30 माणसाचा असू दे किंवा मग 2 ते 3 माणसाचा असू दे. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं ना, तर सगळा सागर संगीत घाट हा घातलाच जातो आणि त्याच्यामुळे इथे काहीच मॅटर करत नाही, की तुम्ही 25 ते 30 माणसाचा करताय की 3 ते 4 माणसाचा करताय. आहे ते आपल्याला सगळं करावंच लागतं. फरक फक्त इतकाच पडतो, की क्वांटिटी कमी असते त्याची. तर आता ही बघा, ही मस्तपैकी ही पोळी बघा किती मस्त टम्म फुगलेली पिठावर लाटलेली आणि अशा ना भरभर पोळ्या मला लाटता येतात. पण तेलावरच्या पोळ्या अजिबातच जमत नाहीत. आमच्या कोल्हापूर साईडला ना म्हणजे तेलावर लाटलेल्या पोळीला तेलपोळी किंवा तेलोरी म्हणतात. पण खरंच सांगते तेलोरी आणि तेलपोळी लाटायला आणि बघायला जितकी सोपी दिसते ना, तर तितकी खरंच सोपी नाहीये बरं का. म्हणजे ज्यांना ती कला अवगत आहे ना, ती प्लास्टिकच्या पिशवीवर किंवा तेलावर लाटणारी पोळी, तर त्यांनाच त्या उत्तमरित्या येतात. नाहीतर आपल्यासारख्याचा फुल ऑफ टाईमपास असतो त्याच्यामध्ये. तर आता ही पोळी बघा थोडीशी फुटली कारण की पुरण थोडंसं जास्तीचंच भरलेलं मी. भरभर मी आता 6 ते 7 पोळ्या करून घेते आणि राहिलेला जो स्वयंपाक आहे, तर तो सगळा मला आणखीन उरकून घ्यायचा आहे. आता पुरणपोळी म्हटलं की ताटामध्ये बाकीच्या सगळ्या बाकीचे जिन्नस हे येतातच येतात. आता आज मला आमरस पोळी करायची आहे म्हणून आता आमरस करायचं बाकी आहे. थोडीशी कांदा भजी मी इथे करून घेते. तर आता हे ना कांदा भजीचं मी मिश्रण कसं तयार केलं ते मी दाखवलं नाही. पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर कांदा उभा चिरून घेतला आणि त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ सगळं घातलं आणि थोडंसं चण्याचं जे पीठ असतं ना ते मिक्स करून घेतलेलं आहे. साधारणपणे कोरडं-कोरडं वाटलं ना आपल्याला तर थोडंसं चमच्याभर पाणी घालायचं आणि असं पुन्हा मिक्स करायचं. तर फक्त ना या पिठाला असे कांदे असे चिकटल्यासारखे झाले पाहिजेत आणि लगेचच मग ते अशा पद्धतीने तेलामध्ये घालून घ्यायचे आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. अगदी ना हॉटेल स्टाईल हे कांदा भजी बनून तयार होतात. एकीकडे कांदा भजी तळते मी, तोपर्यंत दुसरीकडे म्हटलं चला हे वरची भजी तळेपर्यंत इकडे मी आमरस करून घेते. तर आता मिक्सरमधला आमरस बघा किती दाटसर झालेला आहे आणि असा आमरस मला आवडतो खायला आणि बनवायला देखील. आणि हा आमरस बघा इतका दाटसर असा आमरस बनून तयार झालेला ना अगदी श्रीखंड म्हणावं तसं. एका साईडला आमरस तयार करते, एका साईडला कांदा भजी बनून तयार झालेली आहे, कटाची आमटी तयार झालेली आहे. आपल्या गृहिणींमध्ये ही कला अवगतच असते. मल्टीटास्किंग स्किल ही गृहिणींमध्ये असतेच असते. तर आता ही कटाची आमटी तयार झालेली आहे, याच्यामध्ये कोथिंबीर घालायची विसरले तर ती पटकन घालून घेते. आणि कटाची आमटी म्हटलं की कट त्याच्यावरती असा भरपूर दिसला पाहिजे. कोल्हापूरची कटाची आमटी म्हणाल ना तर असं मस्तपैकी तेलकट थर असतो. पण मी खरं सांगते मी इथे तेल खूप कमी वापरलं होतं आणि कमी तेल वापरूनच कटाची आमटी इथे बनवलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ना तेलाचं तवंग वगैरे असं अजिबातच दिसणार नाही आणि इतकं तेलकट खाणं देखील आपण थोडंसं कमी केलं पाहिजे.
ताट आता मी तयार करून घेते. तर इथे मी कुरकुरीत कांदा भजी सोबतच मस्तपैकी दाटसर असा तयार केलेला आमरस, गरमागरम टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या, सोबतच कटाची आमटी आणि गरमागरम तयार केलेला भात. तर अशा प्रकारचं आज आमरस पोळी बनून तयार झालेली आहे. आणि खरं सांगते हा स्वयंपाक मी ना साधारणपणे 9:30च्या आसपास तयार करायला घेतलेला. तर हा स्वयंपाक करायला मला जवळपास 2 तास लागले. आता याच्यामध्ये मध्ये-मध्ये थोडंफार काही डिस्टर्बन्स येत होते, तरी देखील हे सगळं 2 तासामध्ये तयार झालेलं आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.